राजकीय कल कसा आहे? डावा आहे, उजवा आहे की मध्यममार्गी आहे? मी मला असं वैयक्तिकरित्या वाटतं, की लिनिंग टुवर्ड्स लेफ्ट आहे. ओके. हां. आणि म्हणजे तो मध्यममार्गी म्हणू शकतो. पण तरी माझा कल हा म्हणजे त्याच बाजूला असतो. कारण अच्छा. म्हणजे राजकीय म्हणजे डावा-उजवा करण्यापेक्षा माझं हेच मत आहे, की ज्यात लोककल्याण साधलं जाईल, बरोबर तो आहे. माझा कल आहे. ओके. अरे वाह! आवडतं ठिकाण कुठलं आहे? आवडतं ठिकाण सध्या मी अरुणाचलला आहे, तेच मला खूप आवडतं. अच्छा. कारण तिकडे बर्ड वॉचिंग खूप चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे बरोबर आहे. रस्त्यावर तुम्ही केव्हाही गेले तरी बर्ड वॉचिंग होते. त्याच्यामुळे ते एक जरा अरे आवडतं वाह! ठिकाण म्हणता येईल. आणि मग आवडता चित्रपट कुठला आहे? चित्रपट सर मी बरेच वर्ष झाले चित्रपट बघितला नाही. अच्छा. पण त्यातल्या त्यात जो बघितला तर त्याच्यामध्ये रेड हा ओके. मूव्ही अजय देवगणचा मला आवडला होता आणि ते मी गाणे कायम ऐकतो. अच्छा. हो. अरे वाह! आवडता कवी कुठला आहे? दिनकर सध्या खूप आवडतात आणि त्यांची ती एक कविता आहे, की "विपत्ति में विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र पर भी ध्येय पर प्रबल रहो, टूटा है जो जला है जो चमक उसी में आएगी, समस्त तापतम में भी प्रबल रहो, अटल रहो." अरे तर वाह! ती कविता मी कायम ऐकत असतो आणि स्वतःला तेच रिइटरेट करत असतो, की आपल्याला आता लढायचंय, लढायचंय अजून. अच्छा. आणि मग तुला कवी बनण्याची प्रेरणा कशी मिळाली? अ, मला आधीपासून क्रिएटिव्ह एक्सप्रेशन होते. मला असं वाटायचं, की म्हणजे जे लहानपणापासून ऐकत आलो, की हे शीघ्र कवी होते, ते शीघ्र कवी होते. त्याच्यामुळे मग मला थोडी जुळवाजुळव यायची, पण ती खूप प्रायमरी लेव्हलला होती. कॉलेजला मुंबईला आल्यानंतर थोडं असं वाटलं, की खूप जास्त भावना झाल्या. आता त्या काहीतरी बरोबर आहे. एका पेनामध्ये टाकून खाली ते उतरवाव्या लागतील. मग तेव्हा मी कवितांचा एक म्हणजे 7-8 कविता लिहिल्या. शिक्षकांवर लिहिली, घरावर लिहिली, मित्रांवर लिहिली. मग बरोबर. तो कथासंग्रह हरवला, म्हणजे तो कविता संग्रह. आणि मग त्याच्यानंतर मी थोडं-थोडं म्हणजे कपलेट्स लिहायला लागलो, शायरी लिहायला लागलो. ओके. त्याच्यानंतर छोट्या-छोट्या चारोळ्या लिहायला लागलो. मग ते हळू-हळू ती डेव्हलप होत गेली, रिफाईन झाली. खूप चांगल्या-चांगल्या कविता आल्या. एक कविता माझी म्हणजे लबासनामध्ये सुद्धा ऐकवली होती अरे वाह! विनायक महामुनींनी. तर त्यामुळे मग असं थोडं कॉन्फिडन्स आला, की वी कॅन राईट. आणि एक आमचे मेंटर आहे, तर त्यांनी मला सांगितलं होतं, की एकदा कविता लिहिल्यानंतर कवितेचं नशीब आणि कवीचं नशीब वेगवेगळं असतं. बरोबर आणि आहे. एकदा लिहिल्यानंतर ती खूप दिवसांनी बघावी. म्हणजे मग तुम्हाला कळतं, की अरे ही चांगली होती का वाईट होती. बरोबर आहे. तर मग ते कंटिन्यू तिथे झाला आणि कार्यक्रम. हिंदीत कसं काय लिहितो? हिंदीची आवड आहे तुला म्हणजे? हिंदी मी जसं म्हटलं, की दिनकरांचं वाचत हां, असतो. हां. अजून बऱ्याच कवींचं वाचत असतो. उर्दू शायरी ऐकतो. त्याच्यामुळे मग ते हिंदी पण कायम डोक्यात असतं. अच्छा. मूव्हीज आपण बघतोय, तर ते एक संस्कार होतातच डोक्यावर. आणि मग अशा कवितातून अजून आपल्या कविता थोड्या प्रेरित होतात. म्हणजे आता ह्या कवितेच्या आधी मी एक कविता लिहिली होती, की चलो थोडा और लढ लेते हैं. हं, तर हं. त्या कविता अशा म्हणजे मग ते हिंदीत लिहिल्या. तर गंगा जी आपलं नमामि गंगे कार्यक्रम झाला, तर त्याच्यात माझी कविता चौथी आली होती अरे वाह! ओव्हरऑल भारतातनं. तर तेव्हा मला पहिल्यांदा थोडा हे वाटलं, की अरे आपण हिंदीत खूप बऱ्यापैकी चांगलं बरोबर लिहितो आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला थोडं अजून प्रॅक्टिसने चांगलं लिहिता येईल. भारत हे टोपण नाव काय घेतलंय? भारत हे टोपण नाव खूप आधीपासून घेतलं होतं. म्हणजे मला आधीपासून ते एक भारत की टोपण नाव असावं हे मला वाटायचं. अच्छा. पण मग काय असावं, काय असावं? तर म्हटलं आपल्याला असं तर काही खूप वेगवेगळे नावं नाही. मी आधी म्हणजे देशभक्तीपरच कविता लिहायचो. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं, की जर आपण देशभक्तीवरच लिहितोय, जसं पिक्चर मनोज कुमार पिक्चर बरोबर आहे. देशभक्तीवर काढायचे. आपण लिहितोच देशभक्तीवर आहे. तर मग आपणही तेच नाव एक कंटिन्यू करू आणि मग तेव्हापासून भारत हे कंटिन्यू झालं आणि आता G20 मध्ये पण ते इंडियाचं भारत केलं. त्याच्यानंतर खूप लोकांनी मला विचारलं, की "तुला ते आधी माहीत होतं?" तर तसं ते झालं ओव्हरऑल. मग मी तेच पण नाव मग देशभक्ती सोडून तू इतर कुठल्या पद्धतीची ट्राय केल्यास? नाही, मग मी सगळे जॉनर ट्राय केले. अच्छा. मी प्रेमावर ट्राय केलंय, मी देशभक्तीवर ट्राय केलं, मैत्रीवर ट्राय केलं अच्छा. आणि ओव्हरऑल म्हणजे सोशल शायरी पण ट्राय केली. तर ओके. म्हणजे मग मी सगळ्या जॉनरवर हळू लिहायला लागलो. मग बरोबर आहे. त्याला एक थोडा कालावधी गेला, पण मग जितकं आपण वाचन जास्ती करतो वेगवेगळ्या शायरचं किंवा बरोबर आहे. ऐकतो, तर तितका मग आपल्याला प्रेरणा मिळते, की आपण या विषयावर लिहू शकतो किंवा हा शब्द धरून लिहू शकतो. बरोबर आहे. आवडते पुस्तक कुठले? रिसेंटली दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचलं होतं. ते मला अरे वाह! वाटलं, की खूप मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे त्याच्यात आणि खूप छान पुस्तक आहे. तर म्हणजे जर आपल्याला एखादं पुस्तक लिहायचं झालं, तर आपण ह्या दर्जाचं पुस्तक लिहावं असं मला बरोबर कायम आहे. वाटतं. बरोबर आहे. पटवणारच नाही कदाचित मग. तेवढं नाही लिहू शकत आपण. आवडता गायक कुठला आहे? अ, मोहम्मद रफीच ओके. वडील ऑर्केस्ट्रामध्ये होते. ते त्यांच्याच अच्छा. आवाजात गायचे. तर मग तेव्हापासून ते खर्चले हम गाणं मी लहानपणापासून तेच अच्छा. गाणं म्हणत आलोय. तर मग तेच एक आवाज ऐकतो. तोच आवडतो. गायन करायची आवड कसं काय निर्माण झाली? लहानपणापासून वडील जसं ऑर्केस्ट्रामध्ये होते म्हटलं, तर तेव्हापासून मग मलाही ते ऐकून-ऐकून अच्छा. थोडं-थोडं म्हणायची इच्छा व्हायची.
आणि मग शाळेमध्ये सगळ्यांनी ते आवाज चांगला होता त्याच्यामुळे पहिलीपासून तर इव्हन 10वी पर्यंत आणि कॉलेजपर्यंत माझ्या गाण्याने पसायदानाने वगैरे सुरुवात व्हायची अरे वाह! कार्यक्रमाची आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला कंपल्सरी एक-एक गाणं असायचंच. मग ती कंटिन्यू झाली. पण मग डिग्री नंतर ते असं कुठे परफॉर्म नाही केलं स्टेजवर. पण बरोबर आहे. माझं माझ्या लेव्हलला, आमच्या मित्रांच्या लेव्हलला ज्यांना माहिती आहे ते एकत्र आले, की आम्ही गाणे म्हणत बसायचो. अरे वाह! तर मग ते कंटिन्यू झालं. एखादा मुखडा गाऊन दाखवणार का? अ, मी ते याचंच गाणं म्हणतो, की अरिजित सिंगचं. हां, हां. की आंचल तेरा रहेमा रंग बिरंगा ऊंचा आसमां से तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे आ हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम की हो वो दुशाला या कफन सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी तू चुने ए देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. सुंदर. छान गायलं. थँक यू. मस्त. तुझा पक्षी निरीक्षणाचा छंद जो आहे, तो तू कसा जोपासतो म्हणजे? पक्षी निरीक्षणाचं आता ज्या ठिकाणी मी आहे ते तर म्हणजे पॅराडाईसच आहे बर्ड बरोबर आहे. वॉचर्ससाठी. शिमलाला होतो इव्हन तो म्हणजे पूर्ण हिमालयाचा पॅच आहे तो पण तसाच आहे. त्याच्यामुळे मग एक बायनॉक्युलर असते कायम माझ्याकडे. तर जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा बायनॉक्युलर हातात घ्यायची आणि बस ऑब्झर्वेशन करायचे. ओके. आणि आता बर्ड्स लक्षात येतात लगेच कोणते तर मग आत्तापर्यंत टोटल माझे एक साधारणतः 850 800च्या आसपास स्पेसिस टोटल झाले. अच्छा. म्हणजे भारतात तू सलीम 1200. अलींचं पुस्तक वगैरे फॉलो केलंय? हो, कसं काय काय? सलीम अलींचं इंडियन बर्ड सर्वात पहिले माझ्याकडे होतं. त्याच्यानंतर अच्छा. कॅरोलिन स्किपचं एक बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट आहे ते मी वापरलं. आणि आमचे ग्रुप्स आहे मुंबईला बर्ड्स ऑफ अरे वाह! ठाणे रायगड डिस्ट्रिक्ट आहे, इंडियन बर्ड्स आहे. आमचे काही सीनियर आहे आदेश शिवकर सर झाले. आमचे काही मित्र आहे प्रथमेश, अविनाश. मग आम्ही सगळे जात असतो. आमचा एक ग्रुप होता. त्याच्यामध्ये सगळेच आमचे खूप मित्र पेशन्स होते लागत किरण असेल वगैरे. याच्यात असं? हो, खूप पेशन्स लागतं सर. कारण पण एवढं आहे की वेळ खूप पटपट जातो. ते तुम्हाला कळतही नाही की एवढा चांगला पटापट वेळ चाललाय. तर तुम्ही थांबून तुम्हाला वाट बघावी लागते पक्ष्यांची एवढं तर आहे. बरोबर. हो, योग्य वेळेची वाट बघावी लागते आणि त्याच्यावरूनच आपण पेशन्स ते जे आले ते मध्ये यूज झाले असं मला बरोबर आहे. म्हणता येईल. हो. बरोबर आहे. ऑब्झर्वेशन स्किल्स आणि ते. आणि माणूस आणि प्राणी संघर्ष हा तुला कसं काय इंटरेस्ट निर्माण झाला समजा त्याच्यामध्ये? जसं आम्ही बर्ड वॉचिंगला फिरतो, मग तसं बऱ्याच समस्याही येतात. मग तिथे बिबट्याचे हल्ले झाले, लांडग्यांचे हल्ले झाले. आम्ही सगळंच ऑब्झर्वेशन करतो, त्याच्यावर रिसर्च करतो आणि मग त्याच्यातनं मला असं वाटलं, की म्हणजे हा संघर्ष कमी करण्यात आपला काहीतरी एक वाटा असला पाहिजे किंवा आपल्याला कमी करता येईल. बरोबर आहे. मग आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोललो, काही प्रोजेक्ट राबवले, ऑब्झर्वेशन्स केले आणि मग काही उपाययोजना केल्यात ओके. थोड्याफार. ती जी प्रोसेस होती नफा म्हणजे हे मिळायची कॉम्पेन्सेशन ती एक्सपेडाइट केली. ओके. मग ते अजून 1-2 जणांशी बोललो. मग ते इंटरॅक्शनमुळे असं झालं, की चला रेस्क्यू आपण करू शकतो. साप वगैरे मी पकडायचो. अरे वाह! मग त्या गोष्टीला थोडं अजून पुढे चांगलं एक वळण मिळालं म्हणजे फॉर्मलाईज झाली ती गोष्ट. अरे वाह! छान. तुझे एवढे सगळे छंद जे आहेत, ते तुला करायला वेळ कसा तू काढतो म्हणजे? वेळ जसा सर आता म्हणजे कविता लेखन हा असा छंद आहे, की तुम्हाला रात्री 2 वाजताही उठून मला कधी-कधी कविता सुचते. अच्छा. कधी-कधी स्वप्नातही सुचलेली कविता मग बापरे! ती वाटतं, की अरे ही लिहायला पाहिजे होती काहीतरी. तर गाडी चालवताना काहीतरी बघितल्या-बघितल्या स्पॉन्टेनियसली या गोष्टी सुचतात. मग अच्छा. तेव्हा ते रेकॉर्ड करणं किंवा लिहून घेणं हे सगळं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. बरोबर आहे. तर त्या गोष्टी मग मी फॉलो केल्या. म्हणजे जितका वेळ आपल्याला मिळेल जसं संडेला आता सुट्टीचा दिवस आहे. मग ती एक आपल्याला सिंगिंगचं आपल्याला कंटिन्यू करता येईल. बरोबर आहे. मग ते असं जेवढा वेळ मिळेल तेवढा ह्या सगळ्या याच्यात इन्व्हेस्ट करता आला. काढतो चांगले काढतो. मित्र आहे. मग ते मिळून आम्ही जायचो बर्ड वॉचिंगला, वाईल्ड लाईफला. मग सगळं असं ते एकत्रच मिळून होतं सगळं. नाही ते विचारत की तू एवढं मित्रपरिवार जमवलायस. तुला असं कधी प्रेशर येत नाही का, की अभ्यास आणि मग ते मित्रपरिवार आणि सगळं? नाही, नाही. बऱ्याच वेळेला म्हणजे मित्रांना माहिती आहे होतं, हां, की हां. खूप मोठा संघर्ष आहे बरोबर आणि आहे. त्यांचा कायम सपोर्ट होता. असं काही त्यांना कधी वाटलं नाही, की इतका काय वेळ फालतू घालवतोय. याला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येत काय टाईमपास करतोय. बरोबर आहे. त्यांना माहीत होतं सगळं आणि बरोबर त्यांचा आहे. कायम सपोर्ट होता. कायम म्हणजे जेव्हाही मला वाटलं, की आता बोलावं किंवा फोन करावा, तर ते एका हाकेच्या अंतरावर होते किंवा अरे वाह! कॉलवर होते. आणि बरोबर. बऱ्याच वेळेस त्यांना कळून जातं, की काहीतरी बिनसलंय. तर ते स्वतःहूनही कॉल करतात, की "अरे मला असं वाटतंय तुझं काहीतरी इश्यू चाललाय. काय झालंय? काही झालंय का प्रॉब्लेम?" मग त्यांना बोलवून घ्यायचं, गप्पा मारायच्या. बरोबर आणि आहे. म्हणजे कधी ती इमारत आपल्याला दिसते यशाची, पण या सगळ्या त्याच्या खालच्या त्या विटा आहे बरोबर बेसच्या, आहे. ज्यामुळे ती इमारत उभी राहते मित्र म्हणजे. तर तेच मला वाटतं, की त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या, सपोर्ट होता म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आज. जेवण तयार तयार करता येतं तुला?
जेवण सर मला बेसिक काही गोष्टी तयार करता येतात. आता माझा फूड स्टार्टअप होता. हां. त्याच्यामुळे मग त्या गोष्टी मला करता तेच येतात. विचारणार होतो, की फूड हां. स्टार्टअपची आयडिया तुझ्यात कसं काय आली? सर आम्ही कॉलेजला असताना आमचं चाललं होतं, की काहीतरी करायचं, हं, काहीतरी हं. करायचं. ते एक तिढा होताच आमच्यात. पण जेव्हा आम्ही जॉब सोडला, म्हणजे मी जॉब सोडला, तर त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष होतं मध्ये. म्हटलं अभ्यास करता काहीतरी करता येईल. मग आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, त्या ज्या समस्या यायच्या, बरोबर की आहे. रात्री आम्हाला 2-2:30 ला अभ्यास करता जर भूक लागली, तर काहीच नसायचं. बरोबर मग आहे. तेव्हा आम्ही विचार केला, की ही एक चांगली निश आहे. आय-टी इंडस्ट्री पण आहे इथे, तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित त्याच्यात करता येईल. म्हणून बरोबर मग आहे. आम्ही तो सुरू केला. रात्रीचा फूड स्टार्टअप ईट ॲट नाईट म्हणून. मी आणि माझा एक मित्र होता प्रसाद ओके, पाटील. आम्ही दोघींनी मिळून सुरू केला. रात्री 10 ते सकाळी 5 आम्ही फूड ओके. डिलिव्हरी द्यायचो, प्रोव्हाईड करायचो आणि खूप चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला. पुढे 1 वर्ष तो प्रॉफिटमध्ये गेला. पण मग प्रश्न तो झाला, की आपल्याला जो आपला मेन बरोबर आहे. एम आहे ते वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ते थोडं हॅम्पर होत होतं. मग त्याच्यामुळे हेही पूर्ण नाही होणार व्यवस्थित, हेही पूर्ण नाही होणार. म्हणून मग तो थांबवून पुन्हा अभ्यासाकडे वळाला. पुढे आंब्यांचा व्यवसाय परत केलास ना? आंब्यांचं कॉलेज म्हणजे मुंबईला होतो त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट तिकडे होते. मग घरच्यांसाठी आणायचो. मग ते आजूबाजूला दिल्यावर ते म्हटले, "आमच्यासाठी पण आण." मग तो आता खूपच एक्सपांड झाला अच्छा. आणि आता अल्मोस्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याच शहरांमध्ये जे काही अधिकारी मित्र आहेत, ते काही ना काही मागवत असतात. मग त्यांना पोहोचवायचं काम अरे वाह! करतो. हो. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि बघा शेतीमध्ये पण इंटरेस्ट आहे. हां, शेतीमध्ये मामांमुळे कारण अच्छा. मामा शेतीमध्ये खूप इंटरेस्टेड आहे. गहू-पालन ते करतात. बरोबर आहे. तर मग त्यांचं असं म्हणणं होतं ते खूप मोठे मामा आमचे प्रशांत मामा, तर ते त्यांचं असं होतं, की नाही झालं काही यू-पी-एस-सी बरोबर तर आहे. आपण हायटेक शेती करू. तर त्याचा तो डायलॉग मला बरोबर आहे. अजूनही आठवतो लास्ट अटेम्प्टला फेल झाल्यावर, की आपण हायटेक शेती करू. तिथे आपण ड्रोन बिन लावू, सगळं लावू, मस्त गाय पालन करू, दुग्ध व्यवसाय करू. तू काही काळजी नको करू. आपण सगळं मॅनेज करून घेऊ. तर मग ते म्हणजे शेतकरी ही रिस्क आहे. आणि आयुष्यात मी रिस्क घेण्याशिवाय अजून काहीच केलं नाहीये. तर म्हणजे तेवढं भाग्य माझं, की जर मला शेतीत काही करता आलं, तर तेवढं करेल मी नक्की. नक्कीच. अजून एक मुलांना एक हे असतं, की समजा इंटरव्ह्यू क्लिअरपर्यंत पोहोचलेल्या मुलांसाठी कुठली अशी स्कीम सरकार चालवतं का, की ज्यातनं त्यांना कुठेतरी जॉब मिळता येईल किंवा प्लेसमेंट अ, होऊ शकेल? 1-2 पी-एस-यू ज्या आहेत, त्या हां. करतात. जसं आमची सतलज जलविद्युत निगमने ओके, मला सिलेक्ट केलं होतं 2020 साली. माझा इंटरव्ह्यू झालं होतं. सेम गोज विथ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. सेम गोज विथ आता Zomatoच्या फाउंडरने परवा एक ट्वीट केला, की अच्छा. जे इंटरव्ह्यूपर्यंत गेले त्यांना आम्ही घेऊ इच्छितो. वॉक इन इंटरव्ह्यू आहे. तुम्ही कधीही या. ओके. त्याला काही प्रायर एक्सपिरियन्स लागणार नाही. तर डेफिनिटली अशा काही अरे पी-एस-यू वाह! आहेत, ज्या घेताय आणि मला तर असं वाटतं, की सरकारने सुद्धा प्रायव्हेट कंपन्यांसोबत मिळून असं काही एक योजना राबवली पाहिजे. बरोबर आहे. यू-पी-एस-सीच्या मुलांसाठी जेणेकरून हे जे टॅलेंट आहे एवढं, जे एक्झॅक्टली. ओढणारे हे जे मुलं आहेत, तर त्यांना एक काहीतरी फायनान्शियल सिक्युरिटी मिळाली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. साधारण मराठी मुलं हे राज्याबाहेर काम करायला तयार होत नाहीत. तू सिमला इथे काम केलं आणि आता अरुणाचलमध्ये काम करतोय. म्हणजे जसं आता फिरायला पण कोणी जात नाही सहसा. तुला असं नाही फीलिंग आलं कधी? नाही सर, मला कधीच असं फिलिंग नाही आलं. मी कायम म्हणजे डिप्लोमा नंतर घराबाहेर निघालो होतो बरोबर आहे. आणि माझं असं होतं, की अपॉर्च्युनिटी सीकर होतो, की जिथे अपॉर्च्युनिटी मिळेल चमकायची तिकडे मग चमकायचं. बरोबर आहे. आणि म्हणजे मला डिफिकल्ट एरियाजमध्ये जायला, चॅलेंजेस स्वीकारायला आधीपासून आवडतात. रिस्क ॲपेटाईट खूप जास्त आहे. तर ती जोखीम कायम घ्यायला आवडते. बरोबर आहे. आणि असे जे एरिया जे अनएक्सप्लोर्ड आहे, जे आपण मेनलँड बरोबर कनेक्ट नाहीये, तर तिथे काम करण्याची संधी ॲज अ सिव्हिल सर्व्हंट मिळणं जर थोडं लांब होतं. तर बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हटलं, की आपण आत्ता गेलो तर आपल्याला अजून त्यांना ओळखता येईल, बघता येईल. जर एक्झॅक्टली. देवाकृपेने आपण आलो सिव्हिल सर्व्हिसमध्ये, तर बरोबर आहे. आपल्याला हा एक्सपिरियन्स अजून पुढे वापरता येईल काही ना एक्झॅक्टली. काही. तर मग अशा हिशोबाने मी तो सगळा कॉल पण घेतला. नाही मग ते बोर झालं नाही ना म्हणजे? म्हणजे नाही, बिलकुल नाही. ते मी कायम वरतच झालं आणि प्रत्येक एक्सपिरियन्स हा एक काहीतरी ॲड ऑन करत गेला एक्झॅक्टली. व्यक्तिमत्त्वामध्ये, इंटरॅक्शनमध्ये आणि जे लोकं जोडले गेले ते म्हणजे खूप जीवाभावाचे. बरोबर तर आहे. त्यांनी आपल्याला सोडलं नाही, आपणही त्यांना सोडणार नाही. अशा अरे वाह! पद्धतीचे सगळे लोकं जोडले गेले. शिमलामध्ये, अरुणाचलमध्ये जे आमचे बॉस वगैरे होते, खूप चांगले आणि कायम सपोर्ट केला ऑफिसवाल्यांनी. तर डेफिनिटली ते खूप अरे वर्थ वाह! होतं म्हणजे जॉब. हिमांशू बरोबर किती बोललं, तरी ते असं वाटतं, की ते संपूच नये. तासनतास म्हणजे बोलणं तर एकदम इंटरेस्टिंग. कारण तुझी पर्सनॅलिटी तुझी बनवली आहेस आणि खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे आणि खूप छान आहे. थँक यू सर. निश्चितच म्हणजे या सगळ्याचा सगळ्यांना फायदा होईल नक्की, आणि तू असंच आमच्याशी म्हणजे इंटरॅक्ट करत राहिलास, नक्की, तर आम्हाला ते आवडेल आणि नक्की सर. त्यामुळे तू आलास आणि सगळं बोललास. त्याबद्दल तुला काही वेगळं सांगायचं आहे अजून? नाही, मला तेच सांगायचंय, की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची लढाई लढा बरोबर, आणि तुमचं एम जर क्लिअर असेल, बरोबर आहे. तर किती वेळ लागतो, काय वेळ लागतो हे मॅटर नाही करत. एक्झॅक्टली. तुमचं युद्ध तुम्ही जिंकणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच हिशोबाने तुम्हाला लढावं लागतं. बरोबर आहे. की ते मी एक शेर लिहिला होता पहिल्या हां, हां. जेव्हा मी फेल्युअर झालो होतो तेव्हा, बरोबर की आहे. उन्नति की हर सुबह हर शाम में रहूँगा, देश के नाम चल के उस हर जाम में रहूँगा, ओके. मैं कहीं और रहूँ या ना रहूँ,
लेकिन जहां भी रहूंगा देश के काम में रहूंगा. जबरदस्त. तर म्हणजे कुठेही असलो तरी त्याच कामासाठी आपल्याला जर तुमची इच्छा आहे, तर तुमच्या त्या प्रबळ इच्छाशक्तीवर तुम्ही कोणताही गाडा ओढू शकतात. एक्झॅक्टली. आणि आपला संघर्ष आपण बघितलेला असतो. काही आपल्या आप्तेष्टांनी बघितलेला असतो. बरोबर आहे. आणि त्याचं म्हणजे त्याचं असं आहे, की आपल्याला माहिती आहे, की आपण कोणत्या परिस्थितीतनं बरोबर आहे. आलोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो कोणाला माहिती नाही माहिती याच्याशी आपल्याला काही हे करण्याची गरज नाहीये. बरोबर आहे. आपण आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढा, एक्झॅक्टली. रादर दॅन कोणाला प्रूव्ह करण्यासाठी. तर हीच गोष्ट आहे फक्त ती तुम्ही कायम जबरदस्त. कानमंत्र म्हणून ठेवली पाहिजे स्वतःजवळ. छान. चालेल. मग तू तू यापुढेही मग तुझं करियर आहे ते असंच भरभराट जावं थँक यू सर. अशी आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा म्हणजे. थँक यू सर. हो, हो.